एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीला धडा शिकवायचा आहे म्हणून मित्रहो, भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचं आतलं राजकारण सहसा कुणाला कळत नाही. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं हे सगळं राजकारण त्यांचं असतं. म्हणजे बोलायचं तर काहीच नाही, पण करायचं काहीही सोडायचं नाही. मित्र मित्र म्हणत मिठी मारायची आणि पाठीमध्ये हळूच खंजीर खुपसायचा, असं राजकारण भाजपाचा असल्याचा आरोप आजवर विरोधक सातत्यानं करीत आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी हे दोघेही महायुतीत म्हणजे अगदी सत्तेत सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत. पण तरी सुद्धा या दोघांनाही दाबण्याचा प्रयत्न भाजपानं सतत केलेला आहे. या दोघांनाही म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल, त्यांना नामोहरम करण्याची एक सुद्धा संधी भाजपा कधी सोडत नाही. आता बघा, राज्यामध्ये लिंगपिसाट तो भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण बहुचर्चित आहे. अहो, राज्यातले बडे बडे नेते मंत्री यांचा संबंध या खरातशी असल्याचं समोर आलेलं आहे. यामध्ये शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी जरा आघाडीवर आहे. SIT कडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे आणि रोज नवे नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यापर्यंत जात असल्यामुळेच या प्रकरणाचा खोलवर तपास केला जातोय. अन्यथा हे प्रकरण केव्हा संपून टाकलं असतं असा एक मोठा आरोप आता झालेला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी हा अत्यंत खळबळजनक असा आरोप केलेला आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाशी एकनाथ शिंदे यांचं कनेक्शन असल्यानंच या प्रकरणाचा सर्वार्थानं तपास सुरू झालाय. खरात प्रकरण आज घरोघरी पोहोचलं, यासाठी आभार मानले पाहिजे ते एकनाथ शिंदे यांचे. कारण हा बाबा एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता आणि अजित पवारांच्या गटातील रुपाली चाकणकर या अशोक खरातची भक्त नसती तर कधीच हा बाबा उघड झाला नसता. कदाचित पहिलेच प्रकरण पोलिसांनी त्यांच्या पातळीवर दाबवून टाकावे अशा सूचना मिळाल्या असत्या. पण एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीला धडा शिकवायचा आहे म्हणून उत्तम प्रकारे प्रकरण हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या, असा एवढा मोठा धक्कादायक आणि तेवढाच खळबळजनक आरोप या प्राध्यापक श्याम मानव यांनी केलेला आहे. श्याम मानव हे तसे अभ्यासू आहेत. अत्यंत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुद्धा केलेलं आहे. एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर यांच्यासारख्या मित्र पक्षातल्या नेत्यांचा संबंध या भोंदूबाबा अशोक खरातशी असल्याचं समोर आल्यामुळं या प्रकरणाचा तपास करू दिला जात आहे. अशोक खरात या भोंदूबाबाचं प्रकरण उघड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पाहिजेत. म्हणूनच खरात प्रकरणाचा सर्वार्थानं तपास होतोय. भोंदू अशोक खरातचे IPS महिला अधिकारी, अनेक असे अधिकारी त्याचे शिष्य आहेत. हा खरात विविध माध्यमातून एखाद्या व्यक्तीची ब्लॅक इन्कमची माहिती काढायचा, त्यानंतर स्वतःचे बनावट इन्कम टॅक्स ऑफिसर तयार करायचा, त्यांच्या माध्यमातून धाडी टाकायचा, अशा प्रकारे या माध्यमातून पैसे उकळायचा. तेव्हा कुणीही पोलीस अधिकाऱ्यासह राजकीय पुढाऱ्यांनीही हस्तक्षेप केलेला नाही, याकडे सुद्धा श्याम मानव यांनी लक्ष वेधलेलं आहे. म्हणजेच त्यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीला गोत्यात आणण्यासाठीच अशोक खरात प्रकरणाचा तपास बारकाईनं केला जात आहे. गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मग समजने वालों को इशारा काफी है. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? श्याम मानव यांनी केलेल्या या दाव्याशी तुम्ही सहमत आहात का? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.